लोकांना सेवा देण्यात महसूल विभाग हे राज्यात सर्वोत्कृष्ट आहे। 54 सेवांपैकी 10 सेवा या सुलभ आणि गतिमान झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाचं कौतुक केलं। महत्त्वाची अपडेट आहे, लोकांना सेवा देण्यात महसूल विभाग राज्यात सर्वोत्कृष्ट आहे। कारण आकडेवारी पाहता 54 सेवांपैकी 10 सेवा या सुलभ आणि गतिमान झाल्या। नाशिकच्या चांदवडमध्ये विरोधक सरकारला घेरणार आहेत। कांदा प्रश्नी ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा प्रश्नी विरोधक आक्रमक होणार आहेत। चांदवड चौफुलीवरती हे आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलनाला अनेक विरोधक नेते उपस्थित राहणार आहेत। नाशिकच्या चांदवडमध्ये विरोधक सरकारला घेरणार आहेत। कांदा प्रश्नी विरोधक आक्रमक होणार आहेत। चांदवड चौफुलीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यासह आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सकाळी 9 वाजता हे आंदोलन असणार आहे। त्यामुळे कांदा प्रश्नी विरोधक आता आक्रमक होणार आहेत। भोंदू अशोक खरात प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट आहे। खरातची ईडी कोठडी आज संपणार आहे। खरातला पुन्हा मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात हजर केलं जाणार आहे। ईडी कोर्टाकडे खरातची कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार आहे। खरातची ईडी कोठडी आज संपणार आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। खरातला पुन्हा एकदा मुंबईच्या पीएमएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नाशिकमध्ये घरफोडी झालेली आहे। घरफोडीमध्ये 35 लाख रुपये सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। 35 लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून ही मोठी कारवाई करण्यात आली। 24 तोळ सोनं हे पोलिसांच्या ताब्यात आहे। चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती। त्याच्यावरून आम्ही सापळा रचून त्याला जे वाटप केली तर त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा एक गुन्हा या नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे। आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखी फर्दर इंट्रोगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामध्ये एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या जवळपास एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातला एक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे। आता एक महत्त्वाची अपडेट, वांद्र्याच्या गरीब नगरमधील दगडफेक प्रकरणी ही अपडेट आली। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज आरोपींना वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दगडफेक प्रकरणात आतापर्यंत तब्बल 18 आरोपी अटकेत आहेत आणि त्याच संदर्भात आज ही महत्त्वाची अपडेट आहे। आज या आरोपींना वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वांद्र्याच्या गरीब नगरमधील दगडफेक प्रकरणी ही अपडेट आहे। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज आरोपींना वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टामध्ये आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या दगडफेक प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 18 आरोपी हे अटकेत आहेत। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।